ओके, तर आपण बघूया. आज तर सेन्सेक्समध्ये एक्सपायरी आहे, बट सेन्सेक्समध्ये काही मुवमेंट दिसत नाही आपल्याला. तर थोडंसं रेनबाउंड मार्केट आहे, तर बघूया थोडंसं कुठल्या स्टॉकमध्ये काय मोमेंटम येते काय. तर याच्यामध्ये करंटली जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये इरकॉनमध्ये एक चांगलं मोमेंटम एक्सपेक्टेड आहे. ऑलरेडी रॅली ऑलरेडी आले, तर थोडंसं पण याच्यामध्ये पॉज कॅन्डलची वाट बघतो आहे. पॉज कॅन्डल नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये प्लॅन केला पाहिजे, करू शकतो आपण. ओके, तर बघू आपण काय होतं याच्यामध्ये. माझं प्लॅन आहे थोडंसं की जर का याच्यावर सस्टेन वाटायला लागला तर आपण याच्यामध्ये एक एंट्री प्लॅन क्रिएट करू शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण बाय ऑर्डर प्लेस केले, जवळपास 350 क्वांटिटी याच्यामध्ये बाय केले. सिम्पल लॉजिक आहे, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. आपला जो स्टॉप लॉस असणार आहे तो स्टॉप लॉस आपला 301ला असणार, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 4 पॉईंटचा एसेल आहे. तर मिनिमम 1:2चं प्लॅनिंग असणार आहे. तर 2चं प्लॅनिंगप्रमाणे जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर समथिंग 2-3 रुपयाचा एसेल ॲक्च्युली. तर 2चं बघायला गेलो तर आपण जवळपास 310पर्यंत जातं ते. बघूया, लेट्स प्ले. ज्यावेळी असं काहीतरी मला वाटते की बाबा थोडंसं मार्केट जे आहे ते थोडंसं रेंज बाउंड आहे, तर त्या टायमिंगला आपण थोडंसं काहीतरी ह्याच्यामध्ये मोमेंटम प्लॅन करू शकतो स्टॉकमध्ये. आज चांगलीच मोमेंटम आले आपल्या इरकॉनमध्ये. थोडंसं रेल्वे सेक्टर जर का आपण बाकीचे पण स्टॉक बघायला गेलो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पण बऱ्यापैकी स्टॉक जे पण डिफेन्स सेक्टर आहेत, रेल्वे सेक्टर आहेत, ओके, याच्यामध्ये चांगली आपल्याला मोमेंटम बघायला भेटले. ओके, बघितला, एक सिम्पल सेटअपवरती आपण काम केलं आहे, काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. तर ज्यावेळी पण मला असं वाटतं की आता मार्केटमध्ये थोडंसं साईडवे मोमेंटम आहे, थोडंसं मार्केट चॉपी आहे. मार्केटमध्ये काही आपल्याला त्याच्यामध्ये करता येत नाही आहे, जिथं की सेन्सेक्स इंडेक्स अधिक सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर अशा कंडिशनला आपण स्टॉकमध्ये आपण थोडासा फोकस दिला की याच्यामध्ये चांगला आपल्याला रिझल्ट भेटू शकतो. तर 500 रुपये 800 रुपये एवढं काय डिफिकल्ट नाही आहेत हे. ओके, म्हणजे ज्या प्रमाणात त्याच्यामध्ये स्पाइक्स यायले आहेत, मोमेंटम यायला लागले, तर हे काय खराब नाही आहे. जर का तुम्ही बघायला गेला जवळपास आपण फक्त किती रुपये इन्व्हेस्ट केले आहेत, तर हार्डली आपण समथिंग 21-20 हजार रुपये आपला फंड जो आहे ना तो यूज झाला आहे. तर त्याच्या अगेन जर का आपल्याला 500-700 रुपये जर का प्रॉफिट येत असेल तर खराब नाही आहे प्रॉफिट. ओके, तर ह्यासाठी ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आपल्याला की जिथं मार्केट साईडवे आहे, ट्रेंडी मार्केट नाही आहे, डायरेक्शनल चॉपी मार्केट आहे, त्या कंडिशनला आपण थोडे तरी पैसे आपल्याला काय होणार तर आपल्याला त्याचा बेनिफिट होतो आहे. तर नॉट जोक. ओके, ऑल मोर दॅन 1:1 समथिंग 1:2च्या आसपास पण याच्यामध्ये जायला बघायला भेटते. ओके, तर समथिंग 1000-1100ला याच्यामध्ये 1:2 पण होऊन जाईल आपल्याला, जर ते आपण बाय केला आहे. आपला एल एवढा होता मॉर्निंगला. त्यानंतर 1:2 जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये समथिंग 310ला 1:2 येतं आहे. ओके, तर जवळपास 1:2च्या आसपासच चाललं आहे. 1:1.5 समथिंग झालं आहे आत्ता. काय खराब प्रॉफिट मला नाही वाटत आहे, खराब आहे. आणि इझिली ह्याच्यामध्ये मोमेंटम कॅच केलं आहे आपण. असं काही नाही की याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स होतं, काहीसुद्धा रॉकेट सायन्स नाही आहे. जस्ट ब्रेकआउट आपलं एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे, त्या बेसवरती आपण ह्याच्यामध्ये प्लॅन केला. याच्यामध्ये कुठलाही रॉकेट सायन्स नाही आहे. जर का तुम्हाला पण शिकायचं असेल, फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल किंवा पेड पाहिजे असेल, देन डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला दिले, ते तुम्ही ऑब्झर्व करा, चेकआउट करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये प्लॅन करू शकता. काही अडचण नाही आहे. आपलं 1:2च्या आसपास आलं आहे. ओके, बघताय आपण सिम्पल मोर दॅन 1800 रुपयाचा प्रॉफिट आहे. 2000 ऑलमोस्ट 1:2 डन आहे. पाहिजे तर तुम्ही तर बुक करू शकता, काही अडचण नाही आहे.